रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही। लग्नाची मागणी नाकारल्याच्या रागातून प्रियकरानं आपल्या प्रियसीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची संतापजनक घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुमती या गावामध्ये घडली आहे। जखमी तरुणीवर नागपूरमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की रोशन सोनेकर आणि पीडित तरुणी हे एकाच गावात राहत असून दोघांमध्ये काही काळ प्रेमसंबंध होते। दरम्यान रोशनचे एका अन्य मुलीसोबत लग्न झाले, मात्र लग्नानंतर प्रियसीने रोशनच्या पत्नीला भेटून मीच रोशन सोबत लग्न करणार असं सांगितलं। परिणामी रोशनने 2023 मध्ये पत्नीला सोडचिठ्ठी दिली, मात्र नंतर प्रियसीने रोशन सोबत लग्नास स्पष्ट नकार दिला। यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले। प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं असून तेव्हा रोशन विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता। या सर्व प्रकारामुळे रोशन मनात प्रचंड राग धरून होता। गुरुवारी गुमती गावातील हनुमान मंदिरात पीडित मुलगी पूजा करत असताना मंदिरातच रोशनने तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला। घटनेनंतर गावकऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं। खापरखेडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रोशन सोनेकरला अटक केली असून पुढील तपास सुरू केलाय। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।